नाव सांगा तुमचं? हा, बापू अभंग काका यांनी 200 रुपये बक्षीस जाहीर केलं. आणि गंमत तुम्हाला सांगतो, मी सुद्धा ज्यांचे 35 पर्यंत पाडे आहेत सर, त्यांना 100 रुपये बक्षीस जाहीर केलं. मला वाटलं एक 5-10 विद्यार्थी पाडे पाठ करतील, परंतु एवढ्या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांनी 35च्या पुढे पाडे पाठांतर केलेले आहेत. आणि त्याचं श्रेय जाते आमच्या सर्व स्टाफकडं. या आमच्या शाळेचा स्टाफ आहे. तर आपण बघूया, तुझं नाव सांग, कितीपर्यंत पाडे पाठ आहेत? माझे 50 पर्यंत पाडेपाठ आहे. माझे नाव अनन्या महेंद्र गोंदवले, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बांडे. मल्लव सर, हिला एक पाडा विचारा, कोणता पण? 49 1 49 49 2 98 49 1 147 49 चौक 196 49 5 245 49 1 294 49 7 343 49 8 392 49 9 441 49 10 490. वा, टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. तुझे कितीपर्यंत पाडे पाठ आहेत बाळा? 35 35. तुझे? 35 35 35 36 36 35 35 40 पर्यंत आहे. 40 पर्यंत आहेत. अरे वा, कोणता पाडा म्हणणार? 31 म्हणून. हा म्हण, 31 31 1 31 62 31 93 31 34 31 5 155 31 206 31 7 31 7 217 31 8 258 31 9 279 31 10 310. अरे वा, करेक्ट आहे. टाळ्या वाजवायच्या. पवार मॅडम, ह्याला कितीचा सांगायचा आहे पाडा? 33चा? 33 33 66 33 99 33 चौक 128 33 5 165 33 200 33 198 33 7 231 33 8 264 33 9 297 33 10 320. ठीक आहे, त्यांनी चुकत म्हणलंय, परंतु नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणलेलं आहे. वाघ सर, तुम्ही सांगा आता, ह्याला कितीपर्यंत कोणता पाडा सांगायचा आहे? 35 हा, 34 34 34. हा, 38 चौक 136 5 170 204 7 272 38 8 272 9 340. व्हेरी गुड. हा, आता कोण म्हणणार आहे इकडं? हा, या ठिकाणी हा आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे. तुझं नाव सांग. याचे 50 पर्यंत पाडे पाठ आहेत. सोहम प्रकाश चव्हाण. सोहम प्रकाश चव्हाण. सगळ्यांचं घ्या एकदा. हा, सोहम 48चा पाडा म्हण. 48 48 48 296 48 1 48 1 5 240 48 288 48 7 333 336 48 90 432 48 480. व्हेरी गुड. मला सांगा पवार मॅडम, तुम्हाला हा उपक्रम कसा सुचला? मला हा उपक्रम म्हणजे मला सुरुवातीपासूनच हा म्हणजे छंदच आहे एक प्रकारे. आणि इतर म्हणजे आपण दैनंदिन जो अभ्यासक्रम वगैरे मुलांचा घेतो, त्याच्या व्यतिरिक्त मुलांनी नेहमी हसत खेळत शाळेमध्ये काम करावं. त्यांनी स्वतः म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारे दडपण किंवा कुठल्याही प्रकारे बोधरेशन न घेता मुलांनी हसत खेळत जर शाळेमध्ये आपण जे उपक्रम राबवले आणि त्यात जर त्यांनी सहभाग घेतला, तर तो उपक्रम अगदी खूप छानरित्या मुलं त्यात सहभागी होऊन तो उपक्रम खूप सुंदररित्या सादर केला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, न करणारा किंवा जो स्वमग्न विद्यार्थी असतो तो सुद्धा या उपक्रमात उतरतो. आणि एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवण्यामागचा एकच म्हणजे विचार असा आहे की सर्व मुलांनी त्यात सहभाग व्हावा आणि हसत खेळत शिक्षण मुलांना मिळावं. तुम्ही सांगा मॅडम की काय तुम्ही मुलांच्यात काय बदल दिसतोय उपक्रमामुळे? या उपक्रमामुळे ज्यावेळी मुलांचे पाडे 30 पर्यंत पाठ असतील समजा काही मुलांचे, पण या उपक्रमामुळे जेव्हा काकांनी आणि सरांनी बक्षीस जाहीर केलं, त्यावेळी अचानक 2च दिवसात मुलांनी 50 पर्यंत पाडे पाठ केले. म्हणजे याचं एवढं आश्चर्य वाटलं की अगदी अपेक्षा नव्हती मुलांकडून की ते 50 पर्यंत किंवा 35च्या पुढे पाठ करतील पाडे. परंतु हा आमूलाग्र बदल आम्हाला मुलांमध्ये दिसून आला आणि ते मुलांकडून काही होऊ शकतं असं आम्हाला वाटलं. थँक्यू. पासलकर मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? मला सांगायचं की आपली जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि त्याचबरोबर मध्यान्ह भोजन करणारे जे आहेत सेवक, ते सुद्धा याच्यामध्ये सामील होतात. आणि मावशी काका. आणि हे जे मोटिवेशन मिळते मुलांना, तर आमची जिल्हा परिषदची मुलं अशी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे वडगाव बांडेच्या शाळेत. आमच्या शाळेत आज आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलाय, पाडे पाठांतराचा. ऍक्च्युली त्या दिवशी आमचे बातवाले काका यांनी ज्यांचे पाडे 50 पर्यंत आहेत त्यांना 200 रुपये बक्षीस
नाव की तुम्ही कोणतंही चॅलेंज द्या, ते यशस्वीपणे ते स्वीकारतात आणि करून दाखवतात. त्याच्याबद्दल मुलांचे खूप खूप कौतुक. पद्धतीने आपण हा उपक्रम असाच चालू ठेवणार आहे. या 26 जानेवारीला त्यांना याचं बक्षीस सुद्धा आपण सर्वांना देणार आहे. सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. दोनच एकाच मिनिटात काका बोलणार आहे. विचारून 100 मणी. नवीन काकांनी एक स्पर्धा जाहीर केली आहे की 100 मनी 100 सुविचार पाठ असणाऱ्या मुलांना सुद्धा बक्षीस देणार आहेत. धन्यवाद काका. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन उपक्रम आपण घेऊया. थँक्यू.